पण संघ पाहणार आहोत. उत्कर्ष क्रिकेट क्लब विरारचा संघ आपण या सामन्यामध्ये पहिली हिची LNCC नावापूर चला लाईव्ह स्क्रीनवरती आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहतोय. ही मोठी लढत असेल. चला UCC आपला अतिरिक्त खेळाडू लवकरात लवकर पाठवायचा यार. हस्तिकच्या साथीनं मितेश. हस्तिकच्या साथीनं मितेश A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तसंच आहे. आम्ही लावलेली माया आज वायाला गेली. पहिला चेंडू फेकी चांगली. फेकी जर अचूक राहिली असती तर धोक्याची घंटा जरूर वाजली असती. पहिला चेंडूवरती संधी निर्माण झाली होती. संधी हुकले. मितेच्या साथीने आपण हस्तिक याला पाहतोय ज्याने लगातार 3 चौके मारण्याचा कारनामा ज्या खेळाडूंना केला तर तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण खेळपट्टीवरती पाहतोय. त्याच्या साथीने आपण मितेश याला देखील पाहतोय. यावेळेला हस्तिक जर विचार केला तर साजेशी खेळ आतापर्यंत हस्तिकच्या बॅट पण धावा आल्या नाही आहेत. हस्तिकच्या साथीने मितेश गोलंदाज. गोलंदाजीमध्ये सलमान याला गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. टॅपच्या साहाय्याने खेळून काढलेला चेंडू तद्वर एकेरी कंप्लीट एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये भर पडेल. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपल्याने 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावरती लागलेत. शांत आणि संयमी खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत अजिंक्यतारा मित्रमंडळ आयोजित नगरसेवक चषक या स्पर्धेमधील अंतिम दिवस आपण पाहतोय. शुक्रवारपासून ही या स्पर्धेला सुरुवात झाली आणि या अंतिम दिवसामध्ये येऊन ही स्पर्धा आले आणि या अंतिम दिवसामध्ये कोणता संघ या नगरसेवक चषकावरती आपलं नाव करेल येणारे काळाभर दर्शन थोड्याच वेळात आपल्याला समजेल. 4 मध्ये 4 आतापर्यंत ही सुरुवात टीम उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडा या संघाची 4 मध्ये 4 शांत आणि संयमी खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सलमानने आतापर्यंत सर्व काही ठिकाणावरती गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली. बॅकफुटला जाऊन दबावामध्ये येत असताना मितेश मोठा फटका मारत असताना तंबूच्या आसराला पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज दिसे 1 to go. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असल्याने 4 धावा धावफलकावरती लागलेत. 4 धावा धावफलकावरती लागत असताना मितेशला तंबूचा आसरा दाखवलाय. अंतिम चेंडूचा खेळ सलमान याचा. ज्ञानेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 5 वरती 1 टीम UCC डोंगरपाडा.
षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज हरदीन फरदीन दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू ध्यानेशने जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लर झोन मध्ये ट्रॅव्हल होईल, त्यावर एकेरी कंप्लीट होईल. एकेरीच्या मदतीने धावफलक सावकाश वाढतंय. एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 6 या आकड्यावरती. हो यावेळेस काय नो चेंडू अस्तिक. नो चेंडूचा खरपूस समाचार घेत असताना निर्धाव चेंडू आलाय. अतिरिक्त चेंडू आतापर्यंत फरदीन याने हाताळलाय. फुलरलेनचा बॉल फुलटास होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता अस्तिक याचा. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते, तद्वर अस्तिक सावकाश चेंडूला खेळून काढले, तद्वर एकेरी धाव खात्यामध्ये ॲड. बॉल इक्वेशन आतापर्यंत मॅच मध्ये आपण पाहतोय 8 चेंडूचा अखेरीस 8 धावा धावफलकावरती. दानेश जागा बनवून खेळायचा पर्यंत पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होईल. जागा बनवून वारंवार दानेश याचा प्रयत्न आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॅकफुटला जाऊन फटका खेळत असताना दानेश याला आपण पाहतोय. अस्तिक पुन्हा एकदा लेट कट आपण पाहतोय. अप ड्राईव्हचा फटका, त्याच्यावर एकेरी धावा खात्यामध्ये ॲड. फरदीनने जरी चेंडू न हाताळला असेल तरीपर्यंत आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च केले. 4 मध्ये 5 आतापर्यंत फरदीनने खर्च केलेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. आडव्या बॅटने लपटलाय. यावेळी चेंडूवरती मिळतील 4 धावा. ध्यानेशच्या बॅटमधून चौकार. ध्यानेशच्या बॅटमधून आडव्या हाताने चेंडूला लपेटलंय आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवले. 4 यावेळा टॅपच्या सहाय्याने खेळून काढलेले चेंडू. चला 1 मिनिट पंच डिसिजन देतील. आपणास विनंती असेल, चेक केलं जाईल, रिव्ह्यू असेल. वन्स अगेन 18 धावा धावफलकावरती लागलेत. वन्स अगेन ध्यानेशच्या बॅटमधून लगातार 2 चौकार आपण पाहिले. मैदानाच्या दोन्ही साईडला आपण चौकार ध्यानेशच्या बॅटमधून पाहिले. चौकारांची आतिषबाजी ध्यानेशच्या बॅटमधून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. ध्यानाचा जर विचार केला तर 5 मध्ये 11ची खेळी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये साकारले. मितेश थोडा स्वस्तामध्ये परत असताना ध्यानेशने या खेळीला सावरलं आणि खेळीला सावरत असताना आता टीम चांगल्या स्थितीमध्ये आपण UCC डोंगरपाडा या संघाला आपण पाहतोय. 12 चेंडूचा उर्वरित खेळ बाकी असेल. ध्यानेशच्या 3 चौकारासाठी आकाश गरत यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. लगातारचा तिसरा येईल का? आकाश गरत यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. ध्यानेशच्या लगातार 3 चौकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक असेल लगातार 3 चौकारासाठी. फैजान हो यावेळेस काय आउट साईड दी लेग स्टंपचा मारा डाव्या इष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडू पंचाने त्याला वाईड घोषित केलं. अवांतर खात्यामध्ये भर पडते. टॅपच्या साहाय्याने खेळून काढायचे चेंडू स्वतः गोलंदाज चेंडूवरती येईल, तद्वर एकेरी धाव खात्यामध्ये आलं. लगातार 3 चौकारासाठी 2000 रुपये पारितोषिक असेल आकाश गरत यांच्याकडून.
तिसरा येईल का? दोन आले ज्ञानेशच्या बॅटमधून, तिसरा जवळ करा तर 2000 रुपयाचा पारितोषिक असेल. घरात नेटवर्कची सर्व आकाश गर्द यांच्याकडून असेल. हो हो, यावेळेस का ज्ञानेश बीट, ज्ञानेशला बीट केलंय फैजानने, ज्ञानेशला थांबवलंय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. हो, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जिंकला, झोनमध्ये ट्रॅव्हल होईल. 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपल्याने धावफलकावर धावा लागलेत. 21 धावा धावफलकावरती. चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण फैजान याची पाहतो. 3 मध्ये 3 आतापर्यंत खर्च केलेत. हस्तिक स्लोअर पद्धतीचा चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूवरती 2 गाड्या एकाच ट्रॅक वरती. मोठा मासा गळाला लागलाय. ज्ञानेश बाद. क्रॅकिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चांगला, फेकी देखील चांगली. तद्वार एक चिकी सिंगल कंप्लीट होईल. खूप चांगला फटका हस्तिक याच्या बॅटमधून आपण पाहिला. 8 मध्ये 6 आतापर्यंत वैयक्तिक खेळ आतापर्यंत हस्तिक याची आपण पाहतोय. आकाश कमाली ॲलेक्स स्ट्राईकवरती फलंदाज असेल. 1 to go, अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. चला घाई करायचे फैजान. एक चेंडूचा खेळ बाकी असेल. 22 वरती 2. आता पण ही स्थिती UCC या संघाची. टॅपच्या सहाय्याने खेळून काढले चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत, फेकी देखील चांगली. तद्वर एकेरी कंप्लीट होईल. एकेरीच्या मदतीने 3 षटकाचा खेळ संपला. 3 षटकाच्या अखेरीस 23 वरती 2 टीम UCC डोंगरपाडा. मी काय बोलतो भाई, एक काम कर ना आता. नाही त्याला फक्त आपण तिथे. चला 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या अखेरीस 23 वरती 2 आतापर्यंत ही स्थिती आपण पाहतोय. जुनेद असेल गोलंदाजीमध्ये, षटक क्रमांक 4 मध्ये. बॅकफुटला जाऊन फक्त ॲलेक्सने चेंडूला पंच केले. तद्वर एकेरी कंप्लीट. या वेळात काय हस्तिक बाद, विकेटचं पतन, फलंदाज बाद.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला प्रतीक. जुनेदने हस्तिकला तंबूचा आसरा दाखवलाय. आडव्या बॅटने वन्स अगेन लगातारचा दुसरा प्रतीक बाद. चल 3 बॉल खेळ हे खेळ 3 बॉलचा फटाफट. चला उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. जुनेदान हॅट्रिक या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक घेईल का? पंचांनी नो घोषित केला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती. फेकी चांगली पंचांनी अपील फेटाळले. पंचांनी अपील खारिज केले. थर्ड अंपायर घोषित केलं. चेक केलं जाईल. चला नोट आउट असा इशारा नो देखील आहे. म्हणजे 1+1 2 धावा धावफलकामध्ये ऍड. 26 ऑन स्कोरबोर्ड. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. एलेक्स जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न. थोडासा फंबल. फेकीमध्ये नेकी नव्हती तद्वर. एकेरी कंप्लीट. उर्वरित 2 चेंडूचा खेळ या पहिल्या सत्रामधील बाकी असेल. चला उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. प्रकाश ज्योतामध्ये आता सामने सुरू होतील. हलक्या हाताने सोहम एकेरी कंप्लीट. एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला. 28 धावा धावफलकावरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरी डोंगरपाडा या संघाची स्थिती आपण पाहतोय. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होईल. पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस 29 धावा धावफलकावरती लागले. त्याने 30चा पाठलाग करायचा आहे टीम GDS. चला टीम किरण इलेव्हनच्या साथीनं PCC 5 पारी क्रिकेट क्लब विरार
दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण मंच्या दिशेने यायचे नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. चला यायचं किरण 11 कर्णधार आणि PCC कर्णधार लवकरात लवकर यायचं मंच्या दिशेने. चला किरण 11 कर्णधार PCC आलाय ना. चला विकी किरण 11 कर्णधार. चला भावेश पाटील आपणास विनंती असेल आपण समोर यायचे. आपल्या शुभ असताना आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. या नॉकआउट स्पर्धेमधील 30चा पाठलाग. या नॉकआउट लिस्टमधील अंतिम सामना आपण पाहणार आहोत. एका साईडला संघ असेल 5 पायरी क्रिकेट क्लब विरारच्या साथीनं किरण 11 राणी तलाव. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलंय. 2 चेंडूचा अखेरीस 2 धावा धावफलकावरती लागलेत. चला डिसिजन देखील सांगायचं किरण 11. चला नाणेफेकीचा कॉल जिंकला किरण 11 संघाने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केले फलंदाजीसाठी 5 पायरी क्रिकेट क्लब विरार या संघाला. ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक आहेत. चेक केलं जाईल. चला क्षेत्ररक्षण लावायचंय. डिसिजन दिलं जाईल. 30चा पाठलाग करत असताना नो असा इशारा आलाय. फ्लायटेड चेंडू आपण ध्यानशाच्या माध्यमातून पाहिला. तीन चेंडूचा खेळ आणि 5 धावा धावफलकावरती लागलेत. हो हो यावेळेस काय बिग 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 विकेट. सलाम तंबूच्या आसराला बाद. सलाम तंबूच्या आसराला परतलाय आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमधल्या दिशेने दाखल झालाय सलमान. हो यावेळेलाच काय अंतिम क्षणाला स्वतःला थांबवत असताना चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये पाठवलंय. 1 to go अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 6 धावा धावफलकावरती लागलेत. 6 धावा धावफलकावरती लागले म्हणजे 1 to go अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. षटक क्रमांक 1 संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 7 वरती एक टीम GDS.
7 धावा धावफलकावरती लागलेत. चला 6 मध्ये ध्यानेशने 7 खर्च केलेत आणि 18 मध्ये 23 ची गरज असेल. कुणाल गोलंदाजीमध्ये दुसऱ्या षटकामध्ये दाखल झालाय. क्रॅकिंग स्ट्रोक चेंडूला अडवलं ध्यानेश आणि तदभर एकेरी कंप्लीट. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये भर पडेल. डाय मारून या प्रत्येक बॉल दारू नाही बिजर दारू आहे थोडी आहे सॉफ्ट ड्रिंक आहे ती. चला 17 मध्ये 22 ची गरज. जर ध्यानेशने डाय लागतो चेंडूला अडवलं तर आकाश कडून 3 ब्रिजर असतील. पण 3 ब्रिजर. 17 मध्ये 21 ची गरज. ओहो यावेळेस काय अतिरिक्त धावांचा जास्त खर्च केला जातो मैदानाच्या आतमध्ये कुणाल यांच्याकडून. आतापर्यंत 2 अतिरिक्त चेंडू आलेत. 17-20 चे इक्वेशन मॅच मध्ये आलंय. मुकुल आहे ना मुकुल. हो हो पुन्हा एकदा लगातारचा तिसरा अतिरिक्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये कुणाल याच्या माध्यमातून आपण येणारे 17 मध्ये 19 ची गरज. अतिरिक्त धावा जास्त प्रमाणात खर्च केला जातात मैदानाच्या आतमध्ये. ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहेत. फेकी करेल तद्भर. एकेरी कंप्लीट. एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. 1.2 चेंडूचा संपला खेळ आणि 12 धावा धावफलकावरती लागले. येणारे 16 मध्ये 18 ची गरज असेल. 16 मध्ये 18 ची गरज. सामना खुला झालाय. सामना ऑन झाला. इथून जर मोठा फटका आला तर JDS संघ चांगल्या स्थितीमध्ये येईल. पुन्हा एकदा तेच चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 16 मध्ये 17 आता सामन्यामध्ये हवेत. सोळा मध्ये 17 ची गरज. चला 16 मध्ये 17 ची गरज. कुणालने जास्त धावा आपल्या संघासाठी अतिरिक्त म्हणून खर्च केलेत. ओ यावेळेस काय चेंडू वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये. जुनेदाने चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये पाठवलंय. 15-16 ची गरज आपण मॅचमध्ये पाहतोय. हो पुन्हा एकदा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. बॉल टू रन इक्वेशन मॅच मध्ये आला. येणारे 15 मध्ये 15 ची गरज. 5 धावा अतिरिक्त आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खर्च केलेत. 5 अतिरिक्त धावा म्हणजे आतापर्यंत जर विचार केला आतापर्यंत 3 चेंडू हाताळण्यासाठी 8 चेंडू हाताळावे लागलेत. 15 चेंडू आणि 15 धावेची गरज. डोकेदुखी आता वाढली टीम UCC डोंगरपाडे या संघाची. 15 मध्ये 15 ची गरज. जुनेच्या साथीने सलमान फक्त अतिरिक्त धावा खेळून काढतायत. अरे नो चेंडू म्हणजे
चला फक्त एकेरी धाव खात्यामध्ये ॲड होईल. खूप वरती उंच टाकला होता त्या चेंडूला प्लस करण्याचा प्रयत्नाच्या नादामध्ये फक्त एकेरी धाव मिळेल. एकेरी धाव मिळेल म्हणजे सामन्याचं इक्वेशन काय आलं आहे. येणारे 15-15मध्ये 14 शिखर. जिथे सामना GDS संघासाठी कठीण होता तिथे सामना आता अतिरिक्त धावांनी सोपा करून ठेवला आहे कुणाल याने. 3 चेंडूचा खेळ झालाय. मत तर हो आहे पण आता तू यांचा दिलं नव्हतं एकदा विचार पहिला आम्ही तरीतलं की आम्हाला दिलं नव्हतं तीन जणला एकदा विचार ना तू भाई तू विचारून बघ ना ते क्वालिफायची माहिती ते टायमर ऑफ अमितला फोन कर विचार बरं असं असं आहे ना असं नाही चल त्याने बाई त्याने 10 बॉल पहिलाच टाकले हां 2 ओव्हर टाकले पहिलाच तर बरं बदललं तर चालेल. बॉलरला काय करायचं हो इकडे या ना. चला क्षेत्ररक्षण लावायचं. 15-14चे इक्वेशन मॅच मध्ये आलंय. चला 15-14 इक्वेशन कुणाला जास्त धावा खर्च केले आतापर्यंत. अजून देखील 3 चेंडू हाताळावे लागतील षटक पूर्ण करण्यासाठी. या वेळेलाच काय पुन्हा एकदा 1+1 2 धावा धावफलक. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. 3 चेंडू हाताळण्यासाठी 11 चेंडू हाताळावे लागतील. या आणि बॉल किती झाले 3 बॉल ना 7-3 10 3 चेंडू हाताळण्यासाठी 10 चेंडू हाताळावे लागतील. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये कुणाल यांच्याकडून. दबावामध्ये येत असताना पुन्हा एकदा तेच चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 15मध्ये 11ची गरज. जुनेद आणि सलमान फक्त अतिरिक्त धावा खेळून काढतायत. बॅटने एकही फटका आतापर्यंत खेळला नाहीये. अतिरिक्त धावांचा डोंगर उभा केलाय. पुन्हा एकदा तेच चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तीन चेंडू मध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च केलेत. ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक आहेत पियुष चेंडूच्या खाली स्वतःला बॅक केले. चला येणारे 2 चेंडू जर निर्धाव आले तर
सामन्यामध्ये मजा येईल. यावेळेस काय पुन्हा एकदा तेच चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा ते चित्र आपण पाहतोय. हो पुन्हा एकदा 16वा चेंडू आतापर्यंत हाताळलाय. काय बोलू नका थांब त्या प्रेशर मध्ये आधी 14 मध्ये 7ची गरज. हो पुन्हा बॉलचं संपलं रे इकडे हो यावेळेस काय पुन्हा एकदा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये अविश्वसनीय. पाच पाहिजे 5. सगळा मारलाय. हा 4 पाहिजे मग. 4 धाव्यांची गरज. 14 मध्ये 4 धाव्यांची गरज. नवीन ओव्हर. चला 18 मध्ये 4ची गरज. 20 बॉल एकेरी कंप्लीट. एकेरीच्या मदतीने सामना खूप सोपा करून दिलाय कुणाल याने टीम GDS या संघासाठी. वेगवान चेंडू, निर्धाव चेंडू फेकी केले, निर्धाव चेंडू आलाय. 2 चौक्याची मॅच होती. त्या मैदानावर 20 बॉल टाकला 4 बॉल टाकला. एकेरी कंप्लीट. 27 धावा धापलकावरती. ओ यावेळेस काय जुनेद बाद विकेटचं पतन. चला सामना फिनिश. सामना संपला. संपले ना 2 पाहिजे होते ना. कोण आलेला दर्शन कोण आलेला. 2 बोलला आता जा राहू दे. तुझा एकट्याने घेऊन काय करू. मी तुला माझा पाठवला ना तुला. संपली मॅच. चला सामना फिनिश ना. मॅच डिक्लेअर केली मी. झाली पण डिक्लेअर. अरे बोलाय ना कुठेतरी लागलाय. तो सांगतो पायालाच नाही लागला. पायाला नाही लागला तर मग स्टंपला लागला असं. बरोबर ना. ना थोडा तुझे चेहरा ना दिसायला दात दिसायला पाहिजे. ए दीपक. हा दीपक कुठे. काय बोलतो आज रांगडे काय बोलतो ना. चला ज्यांच्याकडचे फॉर्मॅलिटीज बाकी असेल तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचं विनंती असेल. ज्यांच्याकडच्या फॉर्मॅलिटीज बाकी आहे त्याने पूर्ण करून घ्यायचे. बॅटीला लागलाय. बॅटीला लागलाय ना दिसते. कुठेतरी लागला गोल कट झालाय. याला लागला बॅटीला लागला. बोलतो ना तो पायला लागला. वाईट मग तो बॅटीला लागला. अरे दीपक. अरे तू कुठे आहे रे. चला एकेरीदा म्हणजे फक्त एकेरी धावेची गरज असेल. लवकर लवकर चला.
काय आलं चला सामना फिनिश. सामना संपला. सामना जिंकला टीम JDS या संघाने. हार्ड लक टीम UCC डोंगरपाडा.